आज आपण OPN 101 मध्ये घटक क्रमांक 7 संदर्भ ग्रंथ हा घटक अभ्यासणार आहोत। तर संदर्भ ग्रंथ म्हणजेच काय? तर निश्चित स्वरूपाची माहिती त्वरित आणि सहजपणे मिळावी या उद्देशाने तयार केलेला ग्रंथ म्हणजे संदर्भ ग्रंथ। या संदर्भ ग्रंथाचे एकूण 6 प्रकार आहेत। एक शब्दकोश, ज्ञानकोश, चरित्रकोश, स्थलवर्णन कोश, वार्षिके, ग्रंथसूची। आता शब्दकोश म्हणजेच काय? तर शब्दासंबंधीचे प्रश्न, स्पेलिंग, उच्चार, अर्थ, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी प्रकारची माहिती ही शब्दकोशामध्ये मिळते। तर ज्ञानकोशामध्ये आपल्याला एखाद्या विषयासंबंधी किंवा संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती, उदाहरणार्थ एखाद्या संकल्पनेचा उगम, विकास, स्थितीची सध्याची स्थिती, कार्यपद्धती, आकडेवारी इत्यादीची माहिती मिळते। तर चरित्रकोशमध्ये व्यक्तीबद्दल म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जन्मवर्ष, शिक्षण, उल्लेखनीय वर्ष, ग्रंथसंपदा, पत्ता इत्यादीची माहिती मिळते। स्थलवर्णन कोशामध्ये भौगोलिक माहिती, एखाद्या ठिकाणचा अवकाश, रेखांश, उद्योग, वेशभूषा, चालीरीती, संस्कृती, सण इत्यादीची माहिती मिळते। तर वार्षिकेमध्ये प्रचलित म्हणजे गेल्या वर्षात घडलेल्या घटना त्यासंबंधीची आकडेवारी मिळते। ग्रंथसूचीमध्ये आपल्याला ग्रंथाबाबतची माहिती मिळते, उदाहरणार्थ विशिष्ट ग्रंथाचा ग्रंथकार, ग्रंथनाम, प्रकाशक, प्रकाशन, वर्ष, किंमत इत्यादी विशिष्ट विषयावरील ग्रंथांची प्रकाशित झालेली यादीही आपल्याला मिळते। त्यामध्ये पहिला जो घटक आहे संदर्भ ग्रंथाचा शब्दकोश। शब्दकोशामध्ये शब्दाचा अर्थ हा दिलेला असतो, तसेच शब्दाचे उच्चार, स्पेलिंगही असतात। शब्दकोशामध्ये शब्दांची रचना अनुवर्णाप्रमाणे केलेली असते, उदाहरणार्थ शब्दाचा अर्थ, शब्दाचा उच्चार, शब्दांच्या संक्षिप्त रूपाचे रूप किंवा एखाद्या संक्षेपाचे रूप असते। म्हणी, वाक्प्रचार असतात, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात। शब्दकोशामध्ये इंग्रजी शब्दाचा प्रथम इंग्रजी भाषेतील अर्थ दिलेला असतो व त्यापुढे त्या शब्दाचा मराठीत अर्थ दिलेला असतो, तसेच इंग्रजी शब्दाचा मराठीत उच्चार दिलेला असतो। काही शब्दांसोबत इंग्रजी वाक्प्रचार व म्हणीही दिलेले असतात। या शब्दकोशामध्ये 2 कारणांसाठी आपण वापरू शकतो, इंग्रजी शब्दाचा इंग्रजी अर्थ पाहण्यासाठी व इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ पाहण्यासाठी शब्दकोश आपल्याला उपयोगी पडतो। त्यानंतर ज्ञानकोश। ज्ञानकोशामध्ये सर्व ज्ञानासंबंधित ज्ञानशाखांबाबत माहिती दिलेली असते, म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेली कोणतीही माहिती ही ज्ञानकोशामध्ये आपल्याला मिळते। ज्ञानकोश 2 प्रकारचे असतात, एक सर्वसामान्य ज्ञानकोश। या प्रकारच्या ज्ञानकोशामध्ये सर्व शाखांसंबंधी माहिती असते, उदाहरणार्थ न्यू मराठी विश्वकोश इत्यादी। 2 विषयाचे ज्ञानकोश। या विषयाचा ज्ञानकोश आहेत त्या विषयासंबंधीची माहिती या प्रकारच्या ज्ञानकोशात असते, उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश। ज्ञानकोशामध्ये माहिती ही अनुवर्णानुसार दिलेली असते, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चरित्र, उदाहरणार्थ महात्मा गांधीचे चरित्र। त्यानंतरचा तिसरा भाग, आता ही माहिती जी आहे ज्ञानकोशामधून ती माहिती कशी शोधावी? त्यामध्ये एक अनुवर्णरचनेच्या शोधाच्या सहाय्याने आपण ही माहिती शोधू शकतो। बहुतेक ज्ञानकोशामध्ये माहिती अनुवर्णानुसार दिलेली असते। ज्ञानकोशाच्या विशिष्ट खंडामध्ये ज्या अनुवर्णाचा समावेश आहे त्या खंडाच्या कण्यावर दिलेले असते, त्यामुळे तुम्ही योग्य त्या खंडाची निवड करू शकता। तुम्हाला रोजगार या संकल्पनेवर माहिती पाहिजे असेल तर या विश्वकोशाच्या कण्यावरील माहितीवरून हा खंड निवडता येईल व अनुवर्णाच्या सहाय्याने माहिती पोहोचता येईल। नंबर 2, निर्देशाच्या सहाय्याने आपण ज्ञानकोशातील माहिती शोधू शकतो। एखाद्या विषयासंबंधीच्या विशिष्ट पैलूबाबत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर अनुवर्णानुसार कदाचित माहिती मिळणार नाही, उदाहरणार्थ श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी केलेले योगदान अशी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती अनुवर्णानुसार मिळणार नाही। अनुवर्णाचा तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेस या शीर्षकाखाली माहिती मिळेल।
निर्देशाच्या साहाय्याने मात्र तुम्ही वरील माहिती त्वरित पोहोचू शकता. निर्देश हा सुद्धा अनुवर्णासारखाच दिलेला असतो. त्यामध्ये ज्ञानकोशात विशिष्ट समाविष्ट असलेल्या सर्व संज्ञा अनुवर्णानुसार दिलेल्या असतात व प्रत्येक संज्ञेपुढे त्या संज्ञेबाबत ज्या खंडात ज्या पृष्ठावर माहिती दिलेली असते त्या खंडाचा क्रमांक व पृष्ठ क्रमांक दिलेला असतो. आता संदर्भ ग्रंथाचा पुढचा प्रकार आहे चरित्रकोश. एखाद्या नामवंत व्यक्तीबद्दल व त्याच्या कार्यकारिणीबद्दल ही माहिती आपल्याला चरित्रकोशामध्ये मिळते. विशिष्ट व्यक्तीचे संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक माहिती, ज्या हुद्द्यावर काम केलेले आहे त्या हुद्द्याची पदाची नावे, विशिष्ट व्यक्तीने केलेले क्षेत्रातील योगदान, पारितोषिके, पदव्या, विशिष्ट व्यक्तीने लिहिलेले ग्रंथ हे आपल्याला चरित्रकोशामध्ये मिळतात. उदाहरणार्थ सुनील गावस्करांची चरित्रात्मक माहिती पाहिजे असल्यास क्रीडा विभाग जी या अक्षराने सुरू होणाऱ्या नोंदी पाहाव्यात. त्यामुळे आपल्याला त्यांची माहितीही मिळू शकते. माहिती शोधणे आणखी सुलभ व्हावे म्हणून शेवटी निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र माहीत नसले तरी निर्देशमध्ये त्या व्यक्तीच्या आडनावाखाली पाहून तुम्ही त्या व्यक्तीची चरित्रात्मक माहिती पोहोचू शकता. पुढचा प्रकार स्थलवर्णन कोश. विशिष्ट भूप्रदेशाविषयी परिपूर्ण माहिती मिळवण्याचे निश्चित साधन म्हणजे स्थलवर्णन कोश. स्थलवर्णन कोशामध्ये विशिष्ट भूप्रदेशाविषयी आपल्याला माहिती मिळते. त्या प्रदेशातील प्राणी, वनस्पती, सण, उत्सव, वेशभूषा, हवामान, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती, लोकसंख्या इत्यादी कमी महत्त्व असलेल्या तसेच लहान स्थळांची ही माहिती स्थलवर्णन कोशामध्ये मिळते. पुढील प्रकार आहे वार्षिके. वार्षिकेमध्ये आपल्याला एखाद्या राज्याची, देशाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, देशातील शासन, अर्थव्यवस्था, दळणवळण, क्रीडा विभाग, विज्ञान इत्यादी बाबत वर्षभरातील घडामोडी आपल्याला मिळतात. प्रशासनातील मंत्री, आमदार, खासदार यांची नावे, महत्त्वाचे पुरस्कार व प्राप्त करणाऱ्यांची नावे, ज्ञानपीठ, भारतरत्न पुरस्कार उदाहरण द्यायचं झालं तर, विशिष्ट वर्षातील महत्त्वाच्या घटनांची दिनांकवार यादी ही आपल्याला वार्षिकांमध्ये मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ग्रंथसूची. ग्रंथसूचीमध्ये ग्रंथाबाबतची माहिती मिळते. विशिष्ट लेखकाने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव, प्रकाशक, किंमत, विशिष्ट ग्रंथाचा ग्रंथकार, विशिष्ट विषयावर प्रकाशित झालेल्या ग्रंथांची यादी आपल्याला मिळते. ग्रंथसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या वाचन साहित्यानुसार या सूचीचे अनेक प्रकार पडतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय सूची, भाषिक सूची, भाषिक ग्रंथसूची आणि 3 विषय ग्रंथसूची. आता राष्ट्रीय ग्रंथसूचीमध्ये आपल्याला राष्ट्राबाबत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची यादी मिळते. उदाहरणार्थ भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूची. भाषिक ग्रंथसूचीमध्ये विशिष्ट भाषेतील प्रकाशित झालेल्या ग्रंथांची यादी मिळते. उदाहरणार्थ दाते मराठी ग्रंथसूची. नंबर 3 विषय ग्रंथसूची. यामध्ये विशिष्ट विषयावरील ग्रंथांची यादी मिळते. उदाहरणार्थ केम्ब्रिज बिब्लिओग्राफी ऑफ इंग्लिश लिटरेचर. आता ग्रंथसूचीमध्ये ग्रंथांची नोंदी दशांश वर्गीकरणानुसार दिलेल्या आहेत. माहिती त्वरित शोधता येण्यासाठी शेवटी निर्देश दिलेला आहे. विशिष्ट विषयावरील ग्रंथांची यादी पाहिजे असेल तर सुरुवातीला दिलेला विषय ग्रंथ पाहावा. यामध्ये तुम्हाला दिलेल्या विषयांचा वर्गांक मिळेल. या वर्गांकाखाली तुमच्या विषयाशी संबंधित ग्रंथांची यादी मिळेल. विशिष्ट लेखकाने लिहिलेल्या किंवा विशिष्ट ग्रंथनाम असलेल्या ग्रंथाबाबत माहिती पाहिजे असेल तर निर्देश पाहणे आवश्यक आहे. आता ही ग्रंथामधून माहिती कशी शोधावी? आता ग्रंथसूचीमधून माहिती शोधत असताना ग्रंथकाराच्या आडनावानुसार वर्णक्रमानुसार माहिती मिळते. त्यानंतर ग्रंथनामानुसार अनुवर्णक्रमाने आपल्याला माहिती मिळू शकते. आणि तिसरा भाग त्यातील विषयानुसार. घटक क्रमांक 8 स्वयंनिर्देशित अध्ययन. मूलभूत संकल्पना. त्यामध्ये आपण अभ्यास प्रक्रियेशी निगडीत असलेले घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 1 मूलभूत अभ्यास कौशल्ये, 2 अभ्यास सवयी, 3 अभ्यास तंत्रे, 4 अभ्यास कार्यनीती आणि 5 अभ्यास कृतीचे अंतिम संकलन हे घटक अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला घटक म्हणजे मूलभूत अभ्यास कौशल्ये. आता कौशल्य म्हणजेच काय? तर कौशल्य या शब्दाचा अर्थ आहे कसब, कारागिरी अथवा बाकबगारपणा.
कौशल्य व क्षमता या दोन्हींचा संबंध जवळचा आहे. क्षमता म्हणजे व्यक्तीची आंतरिक सुप्त शक्ती. ही शक्ती व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करत असते. अर्थात कौशल्य म्हणजे व्यक्तीतील व्यक्त झालेली परिपूर्ण क्षमता. उदाहरण द्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारखे क्रिकेटपटू जे आहेत, यांचे जे मूलभूत जे कौशल्य आहे त्यामुळेच त्यांना आपल्या कामामध्ये किंवा त्यांनी केलेल्या कामगिरीमध्ये कौशल्य मिळू शकले. आता उदाहरणार्थ स्वतःला विद्यार्थी किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये अंगभूत कौशल्ये ही वेगवेगळी असतात. ती आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची कास धरली पाहिजे. कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ज्ञान हे अवगत करणं आवश्यक आहे, म्हणजे आत्मसात करणं हे आवश्यक आहे. डोळसवृत्ती ही आपल्याला कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. अध्ययने हे कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. म्हणजे हळूहळू आपला जो विकास आहे, आपल्या अंगी असलेले कौशल्य आहे त्याचा विकास होऊ शकतो. त्यानंतर सवयी. अभ्यासाच्या सवयीचे नियोजन करणे गरजेचं आहे. व्यक्तीमध्ये जर कार्य करण्याची जिद्द, इच्छाशक्ती, सातत्य, आशा असेल तर चांगल्या सवयीची जडणघडण ही आपोआपच होत असते. सवय म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया देण्याची व कृती करण्याची ही ताकद जी आहे ती आपल्याला मिळत असते. अभ्यास करण्यासाठी योग्य सवयीची रुजवण झाली तरच आपण योग्य पद्धतीने ज्ञान हे आपले अधिक संपादित करू शकतो. म्हणजे अभ्यास व योग यांची सवयीची हा घनिष्ठ संबंध जो आहे. त्यानंतर अभ्यासतंत्रे. अभ्यासतंत्राचे वर्गीकरण आपण 4 प्रकारामध्ये करू शकतो. एक, नियोजन विषयक तंत्रे, अभ्यासातील क्रियाशील सहभागाची तंत्रे, अवधान केंद्रीकरणाची तंत्रे, स्मरण तंत्रे. नियोजन विषयक तंत्रे यामध्ये सध्याच्या धावपळीच्या युगात कामातून आपल्याला कमी हा वेळ मिळत असतो. या वेळेचा सदुपयोग करून आपण थोडा वेळ जो आहे तो कामासाठीचे नियोजन आहे ते केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान हे आपण प्राप्त करू शकतो. त्यानंतर धारिका तयार करणे. अभ्यास करत असताना निर्णया पुस्तकातून व नियतकालिकामधून विविध प्रकारची माहिती आपण जमा करत असतो. अशी माहिती आपल्याकडे टिप्पणी, नोंदी अथवा संबंधित भागाच्या झेरॉक्स प्रती ज्या आहेत ते स्वरूपात जमा करणे आवश्यक आहे. ही माहिती विषयानुसार वेगवेगळ्या संदर्भांची असते. अशी ही सर्व माहिती घेऊन त्याचा योग्य रीतीने आपण वापर करणे आवश्यक आहे. म्हणून या साहित्याचे त्याच्या विषयानुसार वर्गीकरण करून व्यवस्थित माहिती जमा करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर कार्ड फायलिंग. कार्ड फायलिंगमध्ये विविध संदर्भ सत्रातून अतिशय महत्त्वाचे मुद्दे संक्षिप्तपणे टिपून घेण्यासाठी कार्ड फायलिंगचा उपयोग हा होत असतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे अभ्यासातील क्रियाशील सहभागाची तंत्रे. त्यामध्ये पुस्तकातील पानावरच टिपणे लिहिणे. मुक्त विद्यापीठाची पुस्तके हे एक प्रकारचे अध्ययन साहित्यच आहे. यामध्ये प्रत्येक पानावर डाव्या व उजव्या बाजूला रिकामी जागा सोडलेली असते. याच जागेचा उपयोग करून तुम्ही कमीत कमी शब्दात टिपणे लिहू शकता. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे परीक्षेच्या वेळी वाचताना चटकन नजरेखाली आल्यास लक्षात राहू शकतात. अशा प्रकारची टिपणे काढण्याचा उपयोग परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी अधिक होऊ शकतो. त्यानंतर पुस्तके किंवा कागदावरून टिपणे काढण्याचे तंत्र. ज्या स्तोत्रामधून आपल्याला माहिती किंवा टिपणे काढायची असतील त्यासंबंधीची माहिती पानाच्या वरच्या बाजूस लिहून ठेवा. उदाहरणार्थ पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पृष्ठ क्रमांक, तारीख इत्यादी. या स्तोत्रामधील महत्त्वाच्या भागाचे बराबर वाचन करून त्यातील परिचय, आशय, निष्कर्ष इत्यादी भागांचा समावेश असतो. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण भागांचा सविस्तर वाचन करणे. त्यामुळे या आशयाचा आराखडा व त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मिळतात. नंबर 3, तेथील व्याख्यान, चर्चासत्रे किंवा टिपणे काढणे. एखाद्या शिक्षकाचे व्याख्यान ऐकत असताना तसेच चर्चासत्रात अथवा गटचर्चेत सहभागी होत असताना टिपणे काढता येणे स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. विशिष्ट महत्त्वाचे मुद्दे, संकल्पना अथवा तत्त्वे याकडे व्याख्यानामध्ये काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यातील नेमके शब्द जे आहेत ते भराभर लिहून काढणे. टिपणे काढताना शक्य त्या ठिकाणी आकृती किंवा रेखाचित्रे यांचा वापर करा. त्यामुळे कमी वेळामध्ये एखादी संकल्पना समजून घेऊ शकतो.
त्यानंतर अवधान केंद्रीकरणाची तंत्रे. स्वयंनिर्देशित अध्ययनामध्ये आपल्याला वेळेचा अभ्यासासाठी भरपूर किंवा परिणामकारक वापर करण्यासाठी अवधानाने व लक्षपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. अवधान या केंद्रीकरणाच्या कृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अवधानाचे सर्वसाधारणपणे 3 प्रकारात वर्गीकरण करता येते. अनैच्छिक अवधान, तर एखाद्या गोष्टीकडे सहजपणे आपोआप दिलेले अवधान हे अनैच्छिक अवधान आहे. अवधानात प्रामुख्याने बाह्य घटकावर किंवा उद्दीपकाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. अशा प्रकारचे अवधान इच्छापूर्वक सहेतुक दिलेले नसल्याने यास अनैच्छिक अवधान असे म्हणतात. त्यानंतर ऐच्छिक अवधान, प्रयत्नपूर्वक इच्छापूर्वक दिलेले अवधान म्हणजे ऐच्छिक अवधान. यामध्ये अभ्यासात अवधान देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परीक्षा जवळ आल्यावर बाह्य गोष्टींकडे गोंगाटाकडे लक्ष न देता विद्यार्थी प्रयत्नपूर्वक अभ्यासाकडे अवधान देतात, हे ऐच्छिक अवधान. आणि त्यापुढील अभ्यस्त अवधान. अवधानाचा हा प्रकार सर्वात श्रेयस्कर आहे, त्यामुळे प्रथमतः प्रयत्नपूर्वक अवधान दिलेले असते. हळूहळू त्यानंतर अवधान देण्याची प्रकार सवय लागते. जसजसे वय वाढत जाते तसतसे अवधानाची ही पद्धत वापरता येते. उदाहरणार्थ दूरशिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थी हा आहे, त्यामुळे एकट्याने अभ्यास करण्याची सवय स्वतःला लावून घेत असतो. अशा वेळी या अभ्यासामध्ये अवधानाचे पूर्णपणे केंद्रीकरण करणे गरजेचे आहे. अभ्यास प्रक्रियेवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. अशा या घटकांचे अंतर्गत आणि बाह्य असे 2 प्रकार आहेत. या अंतर्गत आणि बाह्य घटकामध्ये आवड, अभिरुची, एखाद्या कृतीची किंवा विषयाची मनापासून आवड असल्यास अशी कृती म्हणजे अवधानाकडे केलेली जाते असा हा अनुभव. त्यामध्ये गरज, एखादी कृती केल्यानंतर व्यक्तीला तिचा काही उपयोग होणार असेल, म्हणजे काहीतरी गरज असेल तर ही अवधान क्रिया पूर्ण केली जाते. मनस्थिती, चिंता, भीती इत्यादीमुळे मनस्थिती चांगली नसल्यास अवधान केंद्रीकरण करणे अवघड होते. दृष्टिकोन, मनाची घडण, एखाद्या गोष्टीकडे कल असणे किंवा कृती घटनेबाबत सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कृती पूर्ण अवधानाने केली जाते. अशा प्रकारे अवधान प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या अंतर्गत घटकांची ही माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर बाह्य घटक, काही व्यक्ती बस स्थानक, सार्वजनिक उद्यान यांसारख्या ठिकाणी शांत चित्ताने किंवा एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. मात्र सर्वांनाच हे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतेकांना मात्र ठराविक विशिष्ट ठिकाणीच अभ्यास करण्याची सवय असते. अन्य ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न केल्यास एकाग्रतेने अभ्यास होत नाही. अभ्यासाची जागा किंवा ठिकाण, एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी नेहमी स्वतंत्र वेगवेगळ्या खोलीची आवश्यकता नसते. मात्र अभ्यासाच्या ठिकाणी जवळच असलेले दूरध्वनी, चित्रसंच, रेडिओ, वर्तमानपत्र इत्यादी साधनामुळे व्यत्यय येऊ शकतो. अशी जागा अभ्यासासाठी योग्य असते. अभ्यासासाठी तुम्हाला घरात स्वतंत्र खोली असल्यास फारच चांगले. त्यानंतर स्मरणतंत्रे. पूर्वी घेतलेला अनुभव आठवणे म्हणजे स्मरण, असा स्मरणाचा साधा अर्थ आहे. आपण शैक्षणिक तसेच दैनंदिन जीवनामध्ये विविध माध्यमांद्वारे निरनिराळ्या प्रकारची माहिती मिळवतो. ही प्रक्रिया सतत घडत असते. म्हणजेच आपण घेतलेल्या प्रत्येक अनुभवाचा संस्कार आपल्या मनावर उमटत असतो. या संस्काराची उजळणी म्हणजे स्मरण. स्मरण प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या टप्प्यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये ग्रहण, धारणा आणि स्मरण. धारणा म्हणजे ग्रहण केलेली माहिती, अनुभव यांची जपणूक करणे म्हणजे धारणा. ग्रहण म्हणजे प्रत्येक जण डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या 5 इंद्रियांच्या मार्फत वेगवेगळी माहिती अनुभवत असतात. याला माहितीचे ग्रहण असे म्हणतात. तर स्मरण, पूर्वी घेतलेले अनुभव आठवणे म्हणजे स्मरण होय. स्मरणतंत्रे वापरून स्व-अध्ययनाची प्रक्रिया आपला हे उपयुक्त ठरू शकते. त्याच्यामध्ये अभ्यास कार्यनीती. अभ्यास कार्यनीतीमध्ये स्व-अध्ययन करणारा अभ्यास करणारा असतो. स्व-अध्ययनाची कार्ये स्वतःच प्रगती किंवा पूर्ण करायची असतात. अध्ययन कौशल्ये व क्लृप्त्या यांच्या प्रगतीत करण्यासाठी तयार असायला हवी. आता या कार्यनीतीमध्ये आपल्याला अध्ययनातील कार्यक्लृप्त्यांमध्ये SQ3R या कार्यनीतीविषयी वाचन कौशल्ये पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्याचा अर्थ म्हणजे S म्हणजे सर्वेक्षण, Q म्हणजे प्रश्न, R म्हणजे वाचन, R म्हणजे पाठ करणे, कथन करणे आणि R म्हणजे पुन्हा आठवणे.
अशाच प्रकारचे कार्यनीतीचा आणखी एक पद्धत म्हणजे MURDER असे नाव दिलेले आहे। त्याचे विश्लेषण असे: M म्हणजे अभ्यासासाठी मनाची पूर्व तयारी, U म्हणजे आकलनासाठी वाचन करणे, R म्हणजे काय शिकले, वाचलं आणि काय शिकले हे आठवणे, त्यात सुधारणा करणे, D म्हणजे पक्के लक्षात ठेवून आत्मसात करणे, E म्हणजे स्वमूल्यमापनाने प्रश्नाचे ज्ञान विस्तारित करणे, R म्हणजे प्रगती बघण्यासाठी चाचण्यातील चुकांचे पुनरावलोकन करणे। या कार्यनीतीचा सराव होण्यासाठी MURDER ह्या कार्यनीतीचा आपण आज अभ्यास केलेला आहे। त्यानंतर स्वनिर्देशित अध्ययन। स्वनिर्देशित अध्ययन म्हणजेच काय, तर ज्या अभ्यास प्रकारामध्ये शिकणाऱ्या व्यक्तीने अभ्यासाचे नियोजन, सुरुवात, मूल्यमापन कसे करायचे याचे प्रयत्न केलेले असतात त्याला स्वनिर्देशित असे म्हणतात। स्वनिर्देशित अध्ययन ही व्यक्तिनिष्ठ क्रिया असून यामध्ये काय शिकायचे आहे हे साध्य करायचे यासारखे महत्त्वाचे निर्णय विद्यार्थी हा स्वतःच घेत असतो। स्वनिर्देशित अध्ययन हे प्रौढांसाठी हेतुनिष्ठ प्रकारचे अध्ययन असून यामध्ये स्वतः अध्ययनार्थी नियोजन, मार्गदर्शन या कृतीची जबाबदारी असते। स्वनिर्देशित अध्ययन ही पूर्णपणे स्वकेंद्रित आहे। आता ह्या स्वनिर्देशित अध्ययनाची जी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये 1. अध्ययनाच्या गरजा, ध्येय या आणि त्यासंबंधीचे कृतीचे नियोजन करणे, वेळेचे व्यवस्थापन करून त्यानुसार नियोजन करणे, अध्ययनासाठी अचूक माहितीसूत्र, संदर्भांचा, अध्ययन साहित्याचा शोध घेणे, उदाहरणार्थ ग्रंथालये, ध्वनिफिती, चित्रफिती, शैक्षणिक दूरदर्शन, संगणक केंद्रित अध्ययन, स्वअध्ययन, स्वमूल्यमापन करणे, मूल्यमापनासाठी गुणवत्ता निश्चित करणे, इतरांच्या समवेत सहकार्याने कार्य करणे, उदाहरणार्थ कार्यशाळा, कृतीसत्र, परिसंवाद, विशिष्ट विषयातील अध्ययनाची कौशल्ये संपादित करणे। स्वनिर्देशित अध्ययनार्थीचे व्यक्तिमत्व विकसित होते। ही स्वनिर्देशित अध्ययनाची वैशिष्ट्ये आहेत। त्यानंतर पुढील घटक आहे संगणकाचा अध्ययनातील वापर। स्वअध्ययन हे मुख्यत्वे पुस्तकाच्या आधारानेच करत असतो। त्याला पूरक म्हणून दृकश्राव्य माध्यमांचा मार्गदर्शनाचा वापर हा केला जातो। हे करत असताना आपल्याला संगणकाचा अध्ययनामध्ये उपयोग होत असतो। हायपरटेक्स्ट चित्रे, ॲनिमेशन तंत्र, चलचित्रे, ध्वनी या सर्वांचा वापर करून एखाद्या विषयावरील माहिती ही आपण या ठिकाणी मिळवत असतो। अशी विविध विषयावरची माहिती अध्ययनास उपयुक्त ठरणारी मल्टीमीडिया पॅकेज सीडीवर उपलब्ध होत असते। आता हायपरटेक्स्ट म्हणजे हायपरलिंक, एखाद्या विषयाची माहिती, सविस्तर माहिती वेगवेगळ्या अंगाने तपशिलात जाऊन एका सीडीवर ठेवणे सहज शक्य आहे। अशी माहिती सीडीवर ठेवताना हायपरटेक्स्ट तंत्राचा वापर हा केला जातो। चलचित्रे, ध्वनी, ॲनिमेशन चित्रे आणि छायाचित्रे यातून आपल्याला याचा समावेश आपल्याला पुस्तकाबरोबरच ऑडिओ, व्हिडिओ, कॅसेट स्वतंत्र घ्यावे लागतात। सीडीवर मात्र मजकुरासोबत विशिष्ट विषयाचा माहितीही मिळत असते। मजकूर वाचत असताना एखाद्या घटनेचा उल्लेख आला किंवा घटनेचा व्हिडिओ क्लिप सीडीवर ठेवली असेल तर नुसत्या माऊस क्लिकने ही पाहता येते। सीडीवर उपलब्ध असलेल्या प्रचंड जागेमुळे भाषा निवडण्याची सोयही सहज उपलब्ध होत असते। आपल्याला हव्या असलेल्या भाषेत विषय शिकण्याची सोय एकाच सीडीमध्ये करता येते। त्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम, दूरसंदेशवहन क्षेत्रातील या तंत्राचा वापर व्हर्च्युअल क्लासरूमसाठी केला जातो। ज्या ठिकाणीहून तज्ज्ञ मार्गदर्शक करतात तेथे कॅमेरे, मायक्रोफोन, डिस्प्ले स्क्रीनची सोय केलेली असते। जर तेथे विद्यार्थी येणार तेथे एक मोठा पडदा व मायक्रोफोनची सोय केलेली असते। असे अनेक वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी असतात। हे सर्व वर्ग व तज्ज्ञ जेथून मार्गदर्शन करतात तो व्हिडिओ व्हीसॅटद्वारे जोडला जातो व वर्गातील पडद्यावर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ दिसतात व त्यांचे विवेचन ऐकता येते। वर्गातील विद्यार्थ्यांच्या तज्ज्ञांच्या परवानगीने प्रश्न, शंका विचारता येतात व त्याचे निरासनही करू शकतो। त्यानंतर इंटरनेट, जगातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेली संगणकाची जाळी एकमेकांना जोडून जे जाळे तयार झाले आहे त्याला इंटरनेट असे म्हणतात। हे संगणक उपग्रहाद्वारे फायबर ऑप्टिक्स
ऑप्टिक्सद्वारे, दूरध्वनी यंत्रणेद्वारे अशा विविध प्रकारांनी जोडलेले असतात. वेबसाईट. एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर त्या संदर्भातील माहिती देणाऱ्या वेबसाईट्सद्वारे, सर्च इंजिनद्वारे आपण ही माहिती पाहू शकतो. ईमेल. ही सुविधा कोणतेही शुल्क न घेता उपलब्ध करून देणारे अनेक साईट्स आज नेटवर उपलब्ध आहेत. ईमेलद्वारे अतिशय कमी वेळात आपण कमी खर्चात ज्याच्यासाठी संपर्क साधायचा आहे त्याच्याकडे ईमेल ॲड्रेस करावा लागतो. ईमेल करायला त्रासही कमी होतो. 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात एकच पत्र 100 जणांना पाठवू शकतो. त्यामुळे ईमेलद्वारे करणे शंका करून आज अनेक तज्ज्ञांचे. त्यानंतर बुलेटिन बोर्ड. अनेक साईटवर बुलेटिनची सोयही उपलब्ध आहे. चॅटरूम. ईमेलद्वारे जसा संपर्क साधू शकतो तसे चॅटरूमद्वारेही आपण साधू शकतो. फरक एवढाच की चॅटरूममध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो. डिस्कशन फोरम. अशी सुविधा उपलब्ध असणाऱ्या वेबसाईटही अनेक आहेत. विषयानुसार आपण हव्या त्या साईटच्या डिस्कशन फोरममध्ये सहभागी होऊ शकतो. इंटरनेटमुळे अध्ययनासाठी उपयुक्त अशा सुविधा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांचे शंकानिरसन करून एकमेकांशी चर्चा करून सह अध्ययन करणे शक्य झालेलं आहे. अशा प्रकारे संगणकाचा आपल्याला स्व अध्ययनासाठी उपयोग होत असतो.